आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन। त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊया, मिक्स करूया। सुक्या चिकनसाठी लागणारा मसाला कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि टोमॅटो हे सगळं आपण भाजून घेऊया। आता हे भाजलेलं आपण काढून घेऊया। त्यामध्ये आपण कोथिंबीर मिक्स करून बारीक वाटून घेऊया। त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। तेल गरम झालं, आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। चिकन मध्ये लगेच पाणी ओतायचं नाही, आमच्या पाण्याने चांगलं शिजून द्यायचं त्याला। आता आपण चिकनला पाणी सुटले का बघूया। पाणी सुटलंय चांगलं। सुक्या चिकनसाठी थोडंसंच पाणी लागतं, जास्त वतायचं नाही। चिकन चांगलं शिजलेलं आहे। हे चिकन आपण गावरान पद्धतीने बनवत आहे। हे खायला अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागतं। जराशी चिकन आपण आता हलवून घेऊया। चिकन शिजलेलं आहे, आपण उतरून घेऊया। सुक्यासाठी थोडंसं तेल ओतूया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हा मसाला भाजून घेऊया। हा मसाला आपण मगाशी मगाशी घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि खोबरं। मसाला आपण चांगला भाजून घेऊया। आपण थोडंसं आईने पाणी घालूया। मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। त्याला बघा थोडंसं तेल सुटलेलं आहे। आता आपण धना पावडर आणि गरम मसाला टाकूया। चिकन मसाला आपण घालूया आणि जरासं असं भाजून घेऊया। थोडंसं असं आईने पाणी आपण घालून घेऊया। मसाल्याचा खमंग असा वास सुटलेला आहे। हा घरगुती मसाला आहे। असा रबरबीत मसाला असला की चिकन खूप चांगलं लागतं। त्यामध्ये आता आपण चिकन घालून घेऊया। हे चिकन खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। गावरान कोथिंबीर घालूया, चांगलं हलवून घेऊया जरा आणि 2 मिनिटं वाफवत ठेवूया। खूप छान अशी डिश तयार झालेली आहे।